हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी बनवणार आहे ढेमसाची भाजी। त्यासाठी येथे मी ढेमसे घेतलेले आहे। तसेच हे ढेमसे मी तुरीच्या डाळीमध्ये करणार आहे। त्यासाठी मी एक छोटी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। ही डाळ मी स्वच्छ धुवून अर्धा ते 1 तास भिजत घालायला ठेवते। अशा प्रकारे ही तुरीची डाळ भिजलेली आहे। अशा प्रकारे मी हे ढेमसे चिरून घेतलेले आहे। तसेच भाजी बनवण्यासाठी येथे मी एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो सुद्धा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर, लसूण, अद्रकाची एक हिरवी मिरची टाकून पेस्ट तयार केलेली आहे। भाजी बनवण्यासाठी येथे मी पातेल्यात तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल छान गरम झालेले आहे। यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे, बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर लसूण अद्रकाची पेस्ट टाकून घेतलेली आहे। कांदा आणि लसूण अद्रकाची पेस्ट छान परतून घ्यायची। ते मी मसाल्यामध्ये लाल मिर्च पावडर, हळदी पावडर, जिरा पावडर, धनिया पावडर आणि गरम मसाला, चवीनुसार मीठ घेतलेले आहे। सर्व टाकून घ्यायचे। छान तेलामध्ये परतून घेतल्यानंतर टोमॅटो टाकून घेतलेला आहे। टोमॅटो तेलामध्ये छान शिजलेला आहे। नंतर यामध्ये ही डाळ टाकून घ्यायची। यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची। नंतर यामध्ये भाजी छान परतून घ्यायची। एका साईडने मी गरम पाणी करायला ठेवले होते, हे गरम पाणी यामध्ये टाकून घ्यायचे। डाळ शिजेल एवढं पाणी या भाजीमध्ये टाकायचं। हे भाजी जास्त पातळ किंवा जास्त घट्टसुद्धा करायची नाही। झाकण ठेवून ही भाजी 10 मिनिट शिजू द्यायची। भाजी छान शिजलेली आहे। गॅस बंद करून घेऊ। तुम्ही बघू शकता भाजी छान झालेली आहे। तुरीची डाळ टाकल्यामुळे ही भाजी खूप टेस्टी लागते। अशा प्रकारे ढेमसाची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी ढेमसाच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।